उद्देश या ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण की कालच्या दिवसात देखील आपण पाहिला प्रत्येक संघ आले, प्रत्येक संघाचे फोटो मात्र या ठिकाणी कॅप्चर केले गेले, कारण की जाणीव आहे येणाऱ्या टुर्नामेंट ज्या पद्धतीने करणार आहेत, काहीतरी नवीन ॲडिशनल डिजिटल काहीतरी करण्याचा प्रयत्न, अगदी IPL लुक देण्याचा प्रयत्न वंदे स्पोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी करताना धीरज गुप्ता आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मुन्ना जयस्वाल हे दोन आपण पाहतोय. टाइमर ऑन होतोय. यस 10 9 8 7 6 5 4 3 2 1 गेम स्टार्ट. लेट्स प्ले. डेंजरस टीम आपण पाहतोय. शब्बीर वीरेंद्र पाहतोय आपण. पहिलाच फलंदाज. टॅपचा फटका सुरेख आणि इथे मात्र पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर टॅप मारलाय. रेहानची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कर्णधार आहे परंतु इथून जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर चौकार मारलाय. वीरेंद्र आणि आलोकची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ पॅराडाईज संघाचा एक्स्ट्रा आलेला आहे, मात्र डेंजरस संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. 4 षटकांचा जर विचार केला तर 3 षटक आपल्याला, जे 4 षटक आहे ते 20 मिनिटाच्या आत ठेवणे गरजेचं आहे. आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा रेहान वीरेंद्रसाठी. पहिला चेंडू टॅप होता. आता मात्र क्रॉस बॅटने मारण्याचा प्रयत्न. निलेश कडे चेंडू जाऊन थांबतोय. रन्स मिळत नाही. डॉट चेंडू येतोय. पहिला चेंडू टॅप केला होता आणि तदनंतर पाहिलं तर पुन्हा एकदा मन बदललं गेलं वीरेंद्रचं, कारण की वीरेंद्र हा असा एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने जर पाहिलं तर सलामीसाठी येतोय डेंजरस संघाकडून सुरुवात चांगली करण्यासाठी. पुन्हा एकदा टॅपचा फटका, परंतु इथे जब्बीर आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं. अगदी बॉडीला स्ट्रेच करून चेंडू अडवण्याचं काम जब्बीरच्या मार्फत होताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहिली तर 1ने वाढेल. स्कोरबोर्ड धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 5 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. अभिषेक पाहायला मिळतोय आपल्याला. इथे मात्र पाहतोय अभिषेक गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा रिहान. फटका चांगला होता परंतु सिंगल रन्स घेऊन जाईल. त्या ठिकाणी विशाल बाला चेंडूला फील्ड करतोय, फेकतोय. सिंगल रन्स आहे. नक्कीच आज पॅराडाईज संघ ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये उतरले. ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख असं ड्रेस कोड, प्रत्येक मैदानावर वेगळं ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतं पॅराडाईज संघाचं. षटकातील चेंडूचा खेळ झालाय. 4 धावसंख्या होते ती म्हणजेच 6 धावा. 5वा चेंडू या षटकातील. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता. टॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा खाली राहिला आणि वीरेंद्र बाद होतोय. यस, जाऊया डीजे कडे. सुमधुर डीजे आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. तर रॉय आलाय. आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रेहान मात्र 5व्या चेंडूवर काही जबरदस्त कामगिरी केली. अगदी आखूड टप्प्याचा चेंडू होता परंतु जी हाईट होती ती खूप कमी होती, तेच फायदा झाला. शेवटचे चेंडू या ठिकाणी रेहान फेकण्यासाठी सज्ज आहे. चांगला चेंडू आहे. टॅपचा फटका परंतु नाही, सक्सेस होणार नाहीये. जब्बीर चेंडूला फील्ड करतोय आणि ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवर लागली जाते ती म्हणजेच 6 धावा. 1 गडीच्या मोबदले आहेत. 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिले जबरदस्त सामने लढले गेले होते. अगदी फलंदाजाचा विचार केला तर अनिकेत राऊत म्हणजेच बाप्याला आपण पाहिलं जबरदस्त फलंदाजी करताना. ओव्हरमध्ये देखील तितकी चर्चा होती ती आता मात्र अंडरमध्ये देखील होऊ लागले, कारण की 14 चेंडूमध्ये 42 धावांची धुवाधार खेळी त्यांनी केली होती.
2 वेळा या मैदानावर. विशाल येतोय. विशालच्या पहिल्या चेंडूवर क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे पहा चेंडू जातोय बॉक्स विकेटच्या रूपाने. गडी बाद होईल. दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजेच अभिषेक. चले तुम्हें के शहर में धरती पे दुनिया हमें प्यार न करने देगी. विशालने चांगली सुरुवात केली आहे, मात्र आलोकला जो खेळाडू जर पाहिलं तर ओपनिंग मध्ये येतोय तो आता मात्र कुठेतरी 2 डाऊन मध्ये येतोय आलोक. पहिला चेंडू पायावर लागला जातोय. चेंडूला आलोक खेळण्याचा प्रयत्न केला परंतु नाही. इथे मात्र सिंगल रन्स लेग बायच्या रूपाने नक्कीच धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढेल. 7 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. विशाल पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, अगदी वेगवान चेंडू, परंतु बॅटचा फ्लो आपण पाहिला थोडासा कमी होता, कमी गतीचा फ्लो, आणि तेच कारण बनलं. जर पाहिलं तर सिंगल रन्स आणखीन 1 मिळेल. धावसंख्या 8 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. विशाल पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. आज जर पाहिलं तर हा फटका चांगला आहे, अगदी सुरेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण तर आपल्याला पाहायला मिळाला. मुबारकचा खूप चांगली क्षेत्ररक्षण आणि सरळ फेकी केली. इथे मात्र पाहिलं तर विकेटचं होतंय पतन. आतापर्यंत विकेट जर पाहिले तर 3 गडी बाद झालेले. धावसंख्या होते 8 धावा. आज गुड्डू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन ज्या पद्धतीने आज वेळ मिळाला या स्पर्धेसाठी एक चांगला खेळाडू म्हणून गुड्डूला पाहिलं जातंय पॅराडाईज संघाकडून. अंजन आता मात्र गुड्डूकडे हा चेंडू आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलंय. रन्स मात्र मिळणार नाही. शेवटचे चेंडू अंजन साठी पाहायला मिळेल कशा पद्धतीने अंजन खेळ. हा चेंडू फटका तर चांगला आहे परंतु निलेश इथे 2 क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर निलेश आणि संदीप होता. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठेवला गेला. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6 धावा आणि या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 3 धावा. एकंदरीत जर पाहिलं तर 9 धावांचा स्कोर या ठिकाणी लागला जातोय. एसडीजे एक हसीना थी काजल, एक दीवाना था जमीर स्टाइल. क्या समा क्या जमाना. बादल येतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अंजनसाठी मात्र पाहायला मिळेल कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, कारण की बादलचा जर विचार केला तर दोन्हीही टर्न करण्याची शैली त्याच्याकडे आहे. लेग स्पिन असो ऑफ स्पिन असो खूप चांगल्या पद्धतीने बादल आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र पहिला चेंडू परंतु चौकार आहे. प्रयत्न केला होता नक्कीच जब्बीरने आणि त्यानंतर पाहिलं तर गुड्डू देखील आले होते बॅकअपसाठी परंतु चेंडू सरळ निघून गेला 4 धावांनी आणि दुसरी चौकार या इनिंग मधली आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा स्कोरवरती. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता ऑफसाइड रिजन मध्ये परंतु चेंडू सरळ निघून गेला निलेशच्या हातामध्ये. चेंडूवर रन्स या ठिकाणी जर पाहिलं तर मिळणार नाहीये. अंजन गुप्ता पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न पंतू पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. यस वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाईल. सिंगल रनसाठी प्रयत्न करतायत आणि सिंगल रन्स देखील कंप्लीट केलाय. तर चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू कंप्लीट झाले आहेत. बादल 15 धावा स्कोरवरती आहेत. फटका चांगला होता परंतु इथे जास्त फ्लो पाहायला मिळाला बॅटचा आणि त्यानंतर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. मिस्टर आलोक देखील माघारी परतला जातोय. थोडीशी अडचणीत सापडतोय आता मात्र डेंजरस टीम.
थँक्यू. यानंतर होणारा सामना एका बाजूला इनविन्सिबल वर्सेस भूमिपुत्र. दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. ऑफिशियल कॉल आहे. बादल पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू आहे इथे मात्र लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलंय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच निशांत होता. चांगले क्षेत्ररक्षण करतोय निशांत. चेंडूला अडवतोय मात्र सिंगल रन्स रोखू शकणार नाही. एके धावेने धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा शेवटचे चेंडू या षटकातील. ब्रेकचा मारा सूर्यरेख या ठिकाणी मात्र गाडी बाद होईल. तो म्हणजेच अंजन देखील बाद होतोय. एक चौकार मारला होता अंजनने. 2 सिंगल रन्स त्याच्या बॅटमधून आले होते. एकंदरीत 6 धावा मात्र बाद झाला. 5 चेंडूचा खेळ केला त्यांनी. सुरेख गोलंदाजी मी म्हणेन. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिला चौकार आल्यानंतर जो कमबॅक करायचा होता तो कमबॅक योग्य पद्धतीने केला. ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आणि या षटकामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर 7 धावा खर्च होत आहेत. शेवटचे षटक हाताळण्यासाठी आता मात्र गुड्डूला आणलंय. नक्कीच पॅराडाईज संघ जर पाहिला तर नवीन चेहऱ्याने देखील चान्स देतोय आणि इथेच आपण पाहिलं आता मात्र हा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण जब्बीर होता त्या ठिकाणी चेंडूला अडवलं गेलं. रस मिळणार फक्त आणि फक्त एक. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिले तर 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूवर हाणामारी करावी लागेल. 2-3 मोठे फटके मारावेच लागणार आहेत. फटका तर चांगला आहे. गॅपमध्ये निशांत एफर्ट दाखवली होती परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. तर नक्कीच अभय आणि विशालची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना अभयने एक चांगला फटका लगावला गे. धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा झाल्या आहेत. पुढचा चेंडू गुड्डू पुन्हा एकदा. आणखीन एक धमाका जबरदस्त फटका. आणखीन एक चौकार. इथे जर पाहिलं तर संदीप होता एफर्ट साठी मात्र त्याच्या पण देखील थोड्याशा बाजूने चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. 25 धावा झाल्या आहेत. 3 चेंडू. चौथा चेंडू आपण पाहतोय अगदी पायावर मारला होता. या चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न यस फील्ड केलं जात आहे. त्या ठिकाणी पाहिलं तर संदीप आपल्याला पाहायला मिळाला चेंडूला अडकवताना. विशाल आता मात्र पाहतोय आपण तिसरा चेंडू फेस करेल विशाल. शॉट ऑफ प्ले. तिथे मात्र कडक प्रहार. निशांत आणि विशालच्या अगदी मधून चेंडूला गॅप काढलं आणि 4 धावांसाठी येतोय चौकार. 4. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5 आणि 14 धावा तब्बल खर्च केले आहेत. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. निशांत मात्र चेंडूवर आले. इथे मात्र इथे थोडीशी फेकिंग खराब राहिली. डायरेक्ट हातामध्ये आला असता तर नक्कीच आपण पाहतोय बाद झाला असता. विकेट खूप महत्त्वाचा आहे. जाणीव आहे विकेट. कारण बॉक्स क्रिकेट म्हटलं तर विकेटसाठी विकेटवर मॅच जिंकू शकते हे देखील एक तर 31 धावा झाल्या आहेत. 32 धावांचं लक्ष असणार आहे. चला 2 संघाला मी इथे बोलवीन. एका बाजूला इनविजिबल संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भूमिपुत्र. दोन्ही संघाचे कर्णधार या. यस आपण पाहतायत मुख्य मंचावर अजय दिवे
पंचायत समिती सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बाबू स्मृती चषकामध्ये हे पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षाची दिमागदार सुरुवात. नक्कीच काका मी म्हणेन या मैदानाचा जर विचार केला तर अवघ्या 5 ते 7 दिवसामध्ये हा मैदान तयार केला गेला. हे मैदान जर तुम्ही आधी येऊन पाहिलं असतं तर इथे पूर्ण डम्पिंग ग्राउंड होता आणि या डम्पिंग ग्राउंडला एक सुसज्ज बनवलं, चांगलं मैदान. आता जर कोणताही एखादा व्यक्ती जर जात असेल रस्त्याने तर या मैदानाकडे पाहत असताना नक्कीच एक सुसज्ज असं मैदान या ठिकाणी पाहिलं जातं आहे. त्यामागची मेहनत आपल्याला पाहायला मिळते, खूप चांगली मेहनत घेतली या सर्व कमिटी मेंबर्सने आणि हा मैदान तयार केला गेला. नक्कीच 28-29 ची तारीख जर पाहिली तर या मैदानावर आणखीन एक टुर्नामेंट होणार आहे. श्री 11 या नावाने आपण ही स्पर्धा आणखीन पाहणार आहोत. तर आपण पाहतोय अंडरम बॉक्स क्रिकेटला ज्या पद्धतीने चालना मिळाली. चला 2 संघाचे कर्णधार आलेले आहेत. टॉस आपण करणार आहोत. हॅलो हॅलो ओके. चला या दोन्ही संघाचे कर्णधार हजवायचं आहे. एका साईडला इन्व्हिसिबल आणि दुसरा कोणता संघ आहे? संतोष भूमिपुत्र. चला यार इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. ह्या ड्रेस मध्ये खेळणार तुम्ही? हा मग त्याला बोलवा ना. टॉस जो खेळणार तो टॉस करणार ना, जो खेळणार तो टॉस करणार. हा ओके. अजय दिवे साहेब या, आमचे पंचायत सदस्य परम मित्र आहात आपण. इन प्लेयर जो खेळणार तो टॉस करणार, क्रिकेटचा नियम आहे. जो खेळतो तो टॉस करायलाच पाहिजे. जो टॉस करणार तो इन मध्ये असणार, हा क्रिकेटचा नियम आहे. दिवे साहेब या, आपण जोडतोय बाबू स्मृती चषकमध्ये. नरेश भाऊ नमस्कार. क्रिकेटची सुरुवात कुठून झाली असेल सांगितलं, रात्रभरात इकडच्या लोकांना माहिती नसेल. बोला सर, कैसे लग रहा है आपको? हाँ किस माहौल में चले आप? लग रहा है आज कुछ कर पाएंगे अच्छा क्रिकेट? हाँ, पूरा 100% देने की पूरी कोशिश होगी. ओके. कोई नए खिलाड़ी है कि वही सेम खिलाड़ी है? सेम खिलाड़ी हम लोग में सेम, कोई नहीं. स्कोर तो ज़्यादा बनता है, लो स्कोरिंग मार भी कल जीता. मैंने मैच देखा नहीं, यहाँ आने के बाद पता चला क्योंकि काफ़ी कमेंट के थक चुका था. 2 दिन काफ़ी नींद निकाली है. कल शादी में गया था, पहले उन्होंने कॉल किया था. और कैसे लगा लाइट के बारे में और ग्राउंड के बारे में? जिन्होंने कहा कमेंट के पहले डंपिंग ग्राउंड था, मगर यहाँ के लड़के लोग जो मेहनत करते हैं अपना, एक तरफ घर पे नहीं टाइम देते, यहाँ पे टाइम देते. ऑर्गेनाइजर के बारे में क्या कहेंगे? ऑर्गेनाइज बहुत अच्छा किया है इन्होंने. इधर तो पहले मैं देखा था 2-3 हफ्ता पहले तो इधर बहुत कचरा था. उन्होंने 2 हफ्ते में बहुत मेहनत किया, मिट्टी उट्टी डाल के बहुत अच्छा ग्राउंड बनाया खेलने के लिए. यस दिवे साहेब, तुम्ही नेहमीच क्रिकेटवर प्रेम करता. कसं वाटतं एकंदर पाहिल्यानंतर? कारण आता खरं जर पाहिलं तुमच्याकडे खूप मोठं काम आहे. कारण राजकारण लोक म्हटले की आता झोप नाही आहे. असो कोणत्याही पक्षाकडे असो, माणसाचा एक धर्म आहे, माणसाचं एक अत्याधुनिक मतदान करणे काम आहे. आणि प्रत्येकाला सांगतो की वोट जरूर करना है. किसी को करना है वो आपकी चाहत है, मगर वोट करना है क्योंकि यही एक है जो हमें ज़िंदगी में मुफ्त मिलता है और हमें भारत देश की लोकशाही को आगे बढ़ाने का काम है. तो वोटिंग जरूर करना है. कोई पार्टी का मैं नहीं हो, किसके लिए करना है. मगर इस मैच के बारे में ये कहूँगा की वोटिंग कसं म्हणा सर, वोटिंग प्रत्येकाने करायला पाहिजे का नाही? हो, वोटिंग तर केलीच पाहिजे सर्वांनी. आणि वोटिंग अशा व्यक्तीला करा जो देश चालवेल. म्हणजे त्याचा आनंद भारताला झाला पाहिजे, दुसऱ्या देशात झाला नाही पाहिजे. भूमिपुत्र कॉल करेंगे. आपका नाम? सूरज. सूरज. हेड कॉल किया है, हेड है. क्या लेंगे आप? फील्ड फर्स्ट. ऐसे कौन से गेंदबाज है जो कुछ रोक सकेंगे उनको? हमारे चारों गेंदबाज बहुत अच्छे हैं कि हमारी ज़्यादा से ज़्यादा कोशिश होगी कि हम टैप ना मारने देंगे. कितने रन तो रोकना चाहेंगे? यहाँ पे 70 रन भी चेस होते हैं. 40 के नीचे ही हम लोग उनको रोकना चाहेंगे. ओके, आपकी बैटिंग है, कितने रन बनाने चाहेंगे? कितनी धावा तुम्हें काढणार? कम से कम 40-45 तक बनाएंगे तो हम जीत सकते. ओके चला, ऑल द बेस्ट. जाऊया संतोषकडे. दिवे साहेब बसा आणि मॅच चालू द्या. घ्या निश्चितच.
तर आल्या आल्या नक्कीच आपण पाहतोय विशालवर देखील हल्ला चढवला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ ज्या पद्धतीने झाला, पहिले षटक या ठिकाणी फेकलं गेलं मिस्टर अभयच्या माध्यमातून. एकंदरीत 9 धावा जमा केल्या, परंतु आता मात्र आपण पाहतोय विशाल आलाय गोलंदाजीसाठी सज्ज असताना. पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर मिस्टर JK जबीर खान आपल्याला पाहायला मिळतोय अटॅक करताना. जबरदस्त अटॅक केलाय. पहिले चेंडूवर चौकार मारल्यानंतर आता मात्र दुसरा चेंडू, पुन्हा एकदा टॅपचा फटका, सुरेख फटका पाहायला मिळतोय. जब्बीर ची बॅट इथे मात्र तडपली जाते, कारण की काल चर्चा होती या मैदानाची. जेव्हा जेव्हा टॅपचे फटके जाऊ लागतात ना, तेव्हा तेव्हा चर्चा होते की या मैदानावर टॅप जातात. आणि पूर्ण जर पाहिलं तर एक गाव एक संघामध्ये ही चर्चा झाली. आज मात्र आपण पाहतोय प्रत्येक फलंदाज ही क्षमता ठेवतोय टॅप मारण्याची. पुन्हा एकदा टॅप आणि पुन्हा एकदा चौकार. काल देखील असंच चित्र पाहायला मिळालं होतं काका. अनिकेत राऊत काय जबरदस्त टॅपचे फटके मारत होता या मैदानावर. एकंदरीत जर पाहिलं तर 4 लगातार टॅपचे फटके त्यांनी मारले गेले, परंतु 3 वेळा 4 चे लगातार टॅप फटके त्यांनी मारले, परंतु शेवटच्या क्षणाला जो आउट झाला त्यानंतर त्यांचा स्कोर बनू शकला नाहीये. अधिसुरेख नजाकत जबरदस्त फटका. चेंडू जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चौकार आले आहेत या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये. आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर लागली जाते 25 धावा. 32 धावांचं लक्ष आहे आणि 25 धावा या अवघ्या 1.5 चेंडूमध्येच झाल्या आहेत. पुन्हा एकदा गॅप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, चेंडूला अडवतोय. ओव्हरची होते समाप्ती. 25 धावा झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच पहिला चेंडू फेस करेल, कारण की आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ पाहिला जो जब्बीर 12 चेंडू खेळलाय आणि 25 धावा त्यांनी बनवले. परंतु इथे मात्र पाहतोय बाईकच्या रूपाने ही रन्स घेण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू या ठिकाणी काउंट केला जाईल. 25 धावा, अजूनपर्यंत 7 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडू पायावर आदळतोय आणि या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन 1 धाव मिळेल. 6 धावांची आवश्यकता आहे. सहा धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ पाहिला तर अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत 10 चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. 3-4चं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. आहा, समोर आले, पुढे आले होते, परंतु त्याचा फायदा घेतला. अगदी डोक्यावरून खेळला. आणखीन एक चौकार मिळतो. हॅलो हॅलो. तर पाहतोय आपण आतापर्यंत धावसंख्या 31 धावा, 1 धावाची आवश्यकता आणि सामना जिंकला जातोय. पॅराडाईज संघ इथे मात्र सामना विन करतोय. पहिलाच सामना अगदी सुरेख पद्धतीने चेंडूचा खेळ पाहिला तर 2.3 ओव्हरमध्ये हा खेळ कंप्लीट केलाय पॅराडाईज संघाने. आणि विचार केला तर जब्बीरची बॅट आपल्याला पाहायला मिळाली. अगदी 15 चेंडूमध्ये 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. चला आपण जातोय त्या मंचाकडे. निश्चित तिथे तुम्हाला चला आपण बघत आहात आमचे पंचायत समिती सदस्य अजय दिवे साहेब यांना निश्चित पुष्प केलं गेलं आहे. नरेश भाऊ, यस, बऱ्याच लोकांना माहिती नसेल, आज सांगेल की PDTHच्या मैदानाचं राजकारणाच्या पाठीमागे कशावर नेतृबिंब रात्रीच्या रात्रीवर सांगेल. या चिराग साहेब आपण सन्मानित करा. मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अजय दिवे साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. माया म्हटलं की सर्व काही त्याच्यामध्ये घेतलं जात आहे आणि खरोखरच मित्रता कशी जपावी. सर आपण बघत आहात आमचे चिराग निश्चितच खूप मोठं रहस्य शिक्षण